कुंभमेळ्याचे टेंडरचे काम मंजूर करून देतो असे सांगून 2,17,50,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करणारे 2 आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी. नाशिक कुंभमेळा सन 2027-28 मध्ये होणाऱ्या कुंभमेळा कामाची बनावट यादी आणि भारत सरकारचे राज्यमुद्रा असणारे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अथॉरिटी ऑफ द सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग नाशिक रोड नाशिक 4222101 या नावाचे त्यावर डॉक्टर प्रवीण गेडाम, अध्यक्ष नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण तथा विभागीय आयुक्त नाशिक यांची डिजिटल सही नसलेले, त्यावर नाशिक महानगरपालिकेचे टेंडर नोटीस नंबर असणारे बनावट ऑर्डर दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांना हाऊसकीपिंगचे वर्क ऑर्डर प्राप्त करून देतो असे खोटे आश्वासन देऊन बनावट वर्क ऑर्डर तयार करून ते फिर्यादी यांना देऊन फिर्यादी यांनी दिलेल्या 2,17,50,000 रुपये रकमेची आर्थिक फसवणूक केल्याने इसमनामे शकील अहमद, सलीमुद्दीन शेख, तनय महाजन आणि नरेंद्र तोताराम महाजन यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 481/2026, 482/2026, 483/2026 अन्वये कायदे तक्रारी करण्यात आल्या आहेत. सदरच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याने सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेशित केले. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि गुंडा पथक नाशिक शहर कडील पथकातील अधिकारी अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा तात्काळ शोध घेऊन आरोपी तनय अनंत महाजन, वय वर्ष 32, राहणार घर नंबर 237-1 पाचोरा रोड, प्रियंका पॅलेस समोर, जामनेर. 2 नरेंद्र तोताराम महाजन, वय वर्ष 51, राहणार नवसखा सोने चांदीच्या दुकानाजवळ, देशमुख गल्ली, जामनेर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. विशेष कामगिरी केलेली आहे. गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा तात्काळ शोध घेण्यासाठी नमूद अधिकारी अंमलदार यांनी सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण, गुन्हे नाशिक शहर माननीय संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, गुंडा पथक प्रभारी अधिकारी संदीप पवार तसेच युनिट क्रमांक 1 चे पोलीस उपनिरीक्षक चैतन श्रीवंत, दत्ताराम पोटे, रमेश शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, मुश्रीफ शेख, नाझीम खान पठाण, मिलिंद सिंग परदेशी, महेश साळुंखे, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, सुनील भोसले, महिला पोलीस अंमलदार शर्मिला कोकणे, मनीषा सरोदे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार, दीपक दिवटे, गुंडाविरोधी पथकाकडील पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस अंमलदार राजेश राठोड, संदीप भुरे, गणेश भागवत, गुरु गांगुर्डे तसेच महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे तांत्रिक विश्लेषण विभाग अशाने केले आहे. एक दिवसापूर्वीच माननीय मंत्री महोदय श्री गिरीशजी महाजन यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिली होती की काही व्यक्तींनी कुंभमेळा संदर्भात बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केलेली आहे आणि याचबाबत माननीय मंत्री महोदयांनी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना माहिती दिली होती. त्यांच्या माहितीनुसार या प्रकरणामधील जो फिर्यादी आहेत त्या फिर्यादींशी संपर्क साधण्यात आला. फिर्यादीशी संपर्क साधून फिर्यादींच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींची आणि त्या आरोपींची नाशिकमध्ये ओळख झाली आणि त्यांना कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात काम देण्याचं आश्वासन दिलं, खोटं आश्वासन दिलं आणि या संदर्भात त्यांनी बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या. बनावट वर्क ऑर्डर तयार करून त्यांना काम दिल्याचं दाखवलं आणि त्यांची फसवणूक केली. या कामासाठी किंवा हे काम देण्याचं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून 3,05,00,000 रुपये या आरोपींनी घेतलेले आहेत आणि खोट्या वर्क ऑर्डर, ज्या वर्क ऑर्डर निघालेल्याच नाही आहेत
त्या वर्क ऑर्डर त्यांनी या संबंधित आरोपींनी या फिर्यादीला दिल्या आहेत. या वर्क ऑर्डरची जे त्यांनी दाखवलं एकूण 591 कोटींची कामं दिली असं त्यांना फिर्यादींना दाखवलं. परंतु या प्रकारचं कुठलेही वर्क ऑर्डर नसताना, कुठलेही टेंडर नसताना फिर्यादींची या आरोपींनी फसवणूक केली आहे. फसवणूक करून त्यांच्याकडून खोटे त्यांना वर्क ऑर्डर दिल्याचं दाखवलं, त्यांना खोटे डॉक्युमेंट्स बनवून दिले आणि त्यांच्याकडनं 3,05,00,000 रुपये घेतले म्हणून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि या 3 गुन्ह्यांमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. सर, आरोपी कुठले ते राहणार? हे आरोपी जळगाव जिल्ह्यामधील जामनेर येथील आरोपी आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. चार लोकांना गुन्हे दाखल कुठे ते? हे गुन्हे जे तीनही गुन्हे आहेत हे तीनही गुन्हे नाशिक शहरामध्ये नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सर, एकूण किती बनावट निविदा यांनी काढलेल्या आहेत? म्हणजे आता टोटल किती निविदा या प्रकरणामध्ये काढलेल्या एकूण ज्या वर्क ऑर्डर आहेत त्या 5 वर्क ऑर्डर समोर आतापर्यंत आलेल्या आहेत आणि या 5 वर्क ऑर्डरची किंमत साधारणतः त्यांनी जे कागदावरती दाखवलंय ते 591 कोटी असं त्यांनी दाखवलेलं आहे. या खोट्या वर्क ऑर्डर्स आहेत. पण ही कामं नेमकी कोणती होती? म्हणजे ही कामं हाऊसकीपिंगची कामं, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जेवणाची सुविधा देणं, बेडशीट, बकेट, मग पुरवणं, हाऊसकीपिंगचे आहेत, लंच आहे, पाणी पुरवठा आहे, अशा हाऊसकीपिंगची कामं ही त्यांनी कामं कागदावरती दाखवली होत्या आणि या बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या होत्या. सर, एकूण किती आरोपी आहेत? 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि अजून कुणी आरोपी आहेत का याच्याविषयी तपास सुरू आहे. काही आरोपींची काही चौकशी वगैरे चालू आहे? याच्यामध्ये अजून चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती अजून किती आरोपी आहेत हे निष्पन्न होईल. सर, काही दिवसापूर्वी या आरोपींचा आतापर्यंत कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास आलेलं नाहीये, तरी आणखी पुढील तपासामध्ये अधिक बाबी स्पष्ट होते. बॅकग्राऊंड काय आहे? हे त्यातील एक आरोपी फोटोग्राफर आहेत आणि इतर आरोपी जे आहेत ते देखील अशा किरकोळ प्रकारचीच कामं करतात. असं कुठला एखादा मोठा याच्यामध्ये आरोपी अजून तरी समोर आलेला नाहीये. आणि मग ते राहिला जळगावचे म्हणलं, पण त्यांचं नाशिकशी लिंकअप कसं? कोण मीडिएटर आहे? आता प्रथम दर्शनी ह्या आरोपींची आणि या फिर्यादींची ओळख नाशिकमध्ये झाली होती. त्यांची नाशिकमध्ये चर्चा झाली होती. नाशिकमध्येच त्यांना काम देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांना वर्क ऑर्डर दाखवल्या होत्या. त्यांचं आणखी इतर काही कनेक्शन आहे का याच्याविषयी तपास सुरू आहे. सर, इतक्या हुबेहूब पद्धतीने त्या बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाशी संबंधित कुणी आहे का जो त्यांना मदत करत होता, त्यांच्याकडे काही संपर्क होता? प्रशासनाचं याच्यामध्ये कुणी समाविष्ट असल्याचं समोर आलेलं नाही. अजून तरी हे आरोपींनीच यांची फसवणूक केली असं स्पष्ट होत आहे. तरी देखील आणखी पुढील तपास सुरू आहे. तपासामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील. काही दिवसापूर्वी विभागीय